नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. सध्या दिल्लीमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाचे पडसाद वेगवेगळ्या राज्यांमध्ये उमटताना आपल्याला दिसत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची आंदोलनं विद्यार्थ्यांच्या हितासाठी काढली जात आहेत आणि शिक्षण व्यवस्था जी आहे त्याच्यात बदल व्हावेत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा वगैरे अशा अनेक मागण्या या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून केल्या जात आहेत. असंच एक आंदोलन दादरमध्ये म्हणजे मुंबईमध्ये हे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनादरम्यान एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला. त्याच्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने जो साध्या वेशामध्ये होता त्याने एका महिलेची छेड काढली किंवा तिचा विनयभंग केला, अशा पद्धतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. काही नेत्यांनी तो व्हिडिओ स्वतः आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आणि त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी, विनयभंग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करावं, त्याला निलंबित करावं किंवा त्याला तुरुंगात टाकण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी केली. किंवा महिलांशी वागताना कशा पद्धतीने पोलिसांनी वागलं पाहिजे अशा पद्धतीचे आरोप केले. आणि त्यानंतर एकूणच म्हणजे विरोधकांनी, महाराष्ट्रातले जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी भूमिका मांडली आणि कशा प्रकारे महिलांच्या बाबतीत पोलीस वागत आहेत याविषयी विचारणा केली आणि टीका केली. या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे नेते रोहित पवार यांनीसुद्धा हा व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनीसुद्धा हा व्हिडिओ शेअर केला आणि त्यांनी हे अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले. अशा प्रकारचे असंख्य व्हिडिओज आहेत ते आजकाल वेगवेगळ्या आंदोलनांमधले समोर येत आहेत. पोलीस कशा प्रकारे मारतायत, छडीने मारतानाचे किंवा आंदोलकांना पकडून बाहेर हटवण्याचे, त्यांना अडवण्याचे, असे अनेक व्हिडिओ जे आहेत ते समोर येत आहेत आणि त्यावरनं वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतरं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण हा जो व्हिडिओ आहे ज्याबद्दल आपण बोलतो आहोत त्याविषयी रोहित पवारांनी हे शेअर केलं, वर्षा गायकवाडांनी वेगवेगळ्या चॅनलना प्रतिक्रिया दिल्या. त्याच्यात मग उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी टीका केली. त्यांनी गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांच्यावर टीका केली. तर हे सगळं होत राहील. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलं आणि त्यांनी रोहित पवारांचाच व्हिडिओ किंवा त्यांची जी पोस्ट आहे ती शेअर करत आपलं मत व्यक्त केलं की निदान जेव्हा तुम्ही टीका करता, आरोप करता, त्यावेळेला तो व्हिडिओ तरी बघा, त्याची पडताळणी करा, तो खरा आहे की खोटा आहे हे तरी तपासा, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं. आणि त्यावर पुन्हा रोहित पवारांनी पोस्ट लिहिली आणि अशा पद्धतीने महिलेवर जेव्हा तुम्ही एखादी कारवाई करता तेव्हा कसं वागता, ती महिलेला अस्वस्थ वाटत होतं वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं. पण प्रत्यक्षामध्ये त्या पोलिसांनी विनयभंग केलाच यावर काही रोहित पवार ठाम नव्हते. नंतर जेव्हा मुंबई पोलिसांच्या प्रतिक्रिया ज्या आल्या किंवा त्यांची जी काही पोस्ट होती त्यावर उत्तर देताना रोहित पवार हे ठामपणे म्हणाले नाहीत की या पोलिसांनी विनयभंगच केलेला आहे, माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. उलट अशा पद्धतीने मुंबई पोलिसांनी जपून कारवाई करायला पाहिजे असं ते म्हणाले. प्रत्यक्षात जेव्हा आपण हा व्हिडिओ बघतो त्यावेळेला त्याच्यामध्ये दिसून येतं की सदर जो पोलीस अधिकारी आहे तो साध्या वेशात होता, तो बाहेर उभा होता आणि तिथे हे आंदोलक जे आहेत ते कदाचित घोषणा देत होते, एकत्र जमले होते आणि त्याच वेळेला एक निळ्या शर्टमधील एक तिथे आंदोलक होता, तो बहुतेक काय घोषणा देत असावा आंदोलकांना आणखी उकसवण्यासाठी वगैरे. त्यावेळेला सदर साध्या वेशातला पोलीस अधिकारी जो आहे तो धावत गेला आणि त्याने त्याची बखोट धरली, त्याचा शर्ट पकडला. त्याच वेळेला एक महिला जी आहे ती मध्ये पडली आणि त्या निळ्या शर्टातल्या माणसाला तिने रोखून धरलं, त्याला मिठी मारली जेणेकरून त्याला पोलीस पकडून नेऊ नयेत, असाच त्या महिलेचा उद्देश असणार. त्यामुळे ती महिला तिथे मध्ये आली आणि त्यावेळेला तो जो काही फोटो आहे किंवा तो जो व्हिडिओचा तेवढा कट आहे तो तेवढा सातत्याने दाखवला गेला की बघा या पोलीस अधिकाऱ्याने साध्या वेशातल्या या महिलेचा विनयभंग केला. आता हे एवढे मोठे नेते आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी वर्ष काम करत आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख नेते आहेत. विनयभंग काय असतो याची त्यांना जाणीव नाही आणि विशेषतः त्याच्यामधल्या महिला आहेत
विनयभंग म्हणजे काय याचीच जर महिलांनाच माहिती नसेल की कशाला विनयभंग म्हणतात, तर त्याबद्दल त्यांनी पहिल्यांदा ती खात्री करून घेतली पाहिजे की विनयभंग कशाला म्हणतात, काय असतो विनयभंग. सुषमा अंधारे यांनी सांगावं समोर येऊन. पत्रकार परिषद त्या घेतात नेहमी. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं की विनयभंग म्हणजे काय असतो. वर्षा गायकवाडांनी सांगावं विनयभंग म्हणजे काय असतो. काय असतो विनयभंग? एखाद्या महिलेवर एखाद्या पुरुषाने हात टाकला तिची इच्छा नसताना, तिला स्पर्श केला नको त्या ठिकाणी, किंवा तिला नको असताना स्पर्श केला. महिलांना निश्चितपणे कळतं कोण कशा पद्धतीचा स्पर्श करतोय. तिला मिठीत घेतलं किंवा तिला स्पर्श करून आणखी काही करण्याचा प्रयत्न केला तर त्याला विनयभंग म्हणतात. हात लावणं आणि हात लागणं याच्यामधला फरक सुषमा अंधारे, वर्षा गायकवाड, निदान या महिलांना तरी माहिती असेल. रोहित पवारांना कदाचित पुरुष असल्यामुळे माहिती नसेल, पण त्यांनी ते समजून घ्यावं. तर इथे मात्र जो सदर पोलीस अधिकारी आहे तो धावत जातो आणि त्या निळ्या शर्टातल्या माणसाला पकडतो. त्याच वेळेला ती महिला मध्ये पडते आणि त्या पुरुषाला पकडते. ज्या आंदोलक पुरुषाला पकडण्यात येते त्या निळ्या शर्टातल्या पुरुषाला ती पकडते आणि अडवण्याचा प्रयत्न करते पोलिसांना. स्वाभाविकच त्या पोलीस अधिकाऱ्याचा हात त्या महिलेला लागणार. मग त्याने काही त्या महिलेच्या मागे तो धावत गेला नाही पोलीस अधिकारी, असं कुठल्याही व्हिडिओत दिसत नाही. त्या महिलेला पकडलं, तिचा टी शर्ट पकडला, तिचे काय कपडे असतील ते पकडले, तिच्या केसांना धरून त्याने ओढलं किंवा तिचा हात पकडून ओढलं, तिला मिठी मारली, असं काही घडलेलं नाही. त्यामुळे या सगळ्या नेत्यांनी असा अर्थ कसा काय काढला की या महिलेचा विनयभंग झाला, आणि असा धडधडीत खोटा आरोप ते कसे काय करू शकतात, हे एवढ्यासाठी महत्त्वाचं आहे. बाकी तुमचं राजकारण ठीक आहे, म्हणजे तुम्ही फडणवीसांवर टीका करा किंवा काय तुमचे सत्ताधारी पक्षांवर टीका करा, शिंदेंवर टीका करा, सरकारवर टीका करा, त्याबद्दल काही हरकत नाही. इथे एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्या पोलीस अधिकाऱ्याचा चेहरा तुम्ही वारंवार दाखवताय आणि सांगताय की हा पोलीस अधिकारी आहे ज्याने विनयभंग केला, त्याला बडतर्फ करा, निलंबित करा. त्याच्या घरच्या लोकांना काय वाटलं असेल, त्याच्या जवळच्या नातेवाईकांना काय वाटलं असेल, त्याच्या सोबत काम करणाऱ्या लोकांना काय वाटलं असेल की काय खरोखर घडलेलं आहे काय. आणि हे आता उघड झालं की हे असं घडलेलं नाही, तरी देखील अनेक लोक तशा पद्धतीने फोटो टाकतील भविष्यामध्ये, कारण सोशल मीडिया तशा बिंडोक लोकांची काही कमतरता नाही अजिबात. असे फोटो टाकतील, रोहित पवारांचे हेच व्हिडिओ शेअर केले जातील आणि दाखवलं जाईल की बघा पोलीस अधिकारी कसा विनयभंग करतोय. त्या पोलीस अधिकाऱ्याने त्या निळ्या शर्टातल्या माणसाला पकडण्याचं काम केलं एवढंच. त्याच्यात ती महिला मध्ये आली आणि अशा याच्यात त्या महिलेला स्पर्श होणं स्वाभाविक आहे. हे पण आपल्याला कळत नसेल तर आपण हे उथळ नेतृत्व करायचं कशाला राजकारणामध्ये. एक प्रकारे समाजामध्ये असंतोष निर्माण करायचा चुकीचे व्हिडिओ टाकून. खरं घडलं असेल तर जरूर दाखवा. खरोखर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने विनयभंग केला असेल, बलात्कार केला असेल तर जरूर दाखवा, त्याच्यावर टीका करा, पोलिसांवर दबाव आणा की त्याला नोकरीतून काढलं पाहिजे. आणि असे अनेक वेळेला पोलीस अधिकारी करतात सुद्धा. अनेक पोलीस कर्मचारी अशा घटनांमध्ये पकडले गेलेले आहेत, चोरीच्या घटनांमध्ये, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये. जरूर कारवाई व्हायला पाहिजे, पण खोटे नाटे आरोप करून स्वतःच्या पदरात 4 मतं पडतील का किंवा आपल्याला प्रसिद्धी मिळेल का, ह्याची जी हाव असते ती किती वाईट आहे याचं हे ढळढळीत उदाहरण आहे जे रोहित पवारांनी, सुषमा अंधारे किंवा वर्षा गायकवाड यांनी घालून दिलेलं आहे. आता सध्याचं वातावरण असं आहे की सगळीकडे आंदोलन चालू आहे आणि बहुतेक सगळे नेते, विरोधातले जे नेते आहेत हे सगळे पोलिसांवर तुटून पडलेले आहेत. पोलीस कसे वाईट वागतायत हेच सांगतायत. दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं त्याच्यात तुम्हाला एक मर्यादा घालून दिलेली आंदोलनाची. या बॅरिकेडच्या पुढे तुम्हाला येता येणार नाही, संसदेपर्यंत जा म्हणा किंवा आणखी कुठेही तिथपर्यंत तुम्हाला जाता येणार नाही हे सांगितलेलं असताना सुद्धा जर बॅरिकेड तोडून लोक येत असतील तर त्यांचे, त्या विद्यार्थ्यांचे काय गालगुच्चे घ्यायचे की काय, की त्यांचा हार घालून स्वागत करायचे. मी तुम्हाला धावत जाऊन संसदेत जा, तोडफोड करा, नेत्यांना मारा, गोळ्या घाला, याची परवानगी पोलिसांनी द्यायची की काय, हे नेत्यांनी जरा सांगायला पाहिजे. हे चालत असेल तर ठीक आहे, मग तुम्ही संसदेत बसा, विधिमंडळात बसा, कोणालाही येऊ द्या तिथे, कोणालाही गोळ्या घालू द्या, कोणालाही ठार मारू द्या, तयारी ठेवा त्याची, त्यांचा राग त्यांना व्यक्त करू द्या. मग जर पोलिसांनी असे बॅरिकेड तोडून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर, तथाकथित विद्यार्थी, बॅगा घेतलेले खोटे विद्यार्थी, 40-50 वयाचे विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांना जर मारहाण केली, छडीने मारलं तर ते योग्यच होतं. आणि ही काय पहिली घटना नाही जगातली की पहिल्यांदाच पोलिसांनी कोणावर तरी छडी उगारली. रोहित पवारांना कदाचित आठवत नसेल
2019 नंतर जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार आलं महाविकास आघाडीचं, तेव्हा एक एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन झालं होतं. त्यावेळेला काही एसटी कर्मचारी ज्यांना पगारसुद्धा मिळत नव्हता, जे पगाराची मागणी करत होते आणि त्यांच्या मागण्या पूर्णही करत नव्हतं सरकार, ते सगळे एसटी कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी हे शरद पवारांच्या घरावर धावून गेले सिल्वर ओक येथे. मग चपला भिरकावल्या, कोणी दगड फेकले असे आरोप झाले. सुप्रिया सुळे त्यांच्यासमोर गेल्या, अगदी हात जोडून त्यांच्यासमोर मागणी करत होत्या, पुढे जाऊ नका वगैरे. हे आपण पाहिलं असेल. काय झालं त्यावेळेला? त्या आंदोलकांना पकडून तुरुंगात टाकण्यात आलं. काही दिवस जेलमध्ये होते ते सगळे आंदोलक. हेच पोलीस होते त्यावेळेला. तेव्हा विचारलं का तुम्ही पोलिसांना, हे काय करताय तुम्ही आंदोलकांच्या बाबतीत? आंदोलकांवर छडी उगारताय, आंदोलकांना जेलमध्ये टाकताय. पण तेव्हा आपलं सरकार होतं, तेव्हा पोलीस चांगले, आता पोलीस वाईट. आणि एवढंच वाईट वाटत असेल तर जे काही तुम्हाला संरक्षण पोलीस दलाकडून मिळतं ते नाकारा तुम्ही. असल्या पोलिसांचं संरक्षण आम्हाला नको, आम्ही निधड्या छातीने कोणालाही सामोरे जाऊ, हे सांगण्याची तयारी आहे काय नेत्यांची? ती कधी तयारी दाखवत नाही. पोलीस कसे क्रूरपणे मारहाण करतायत. मग रोहित पवार किंवा सदर नेते जे आहेत त्यांनी एक असे व्हिडिओ बघावे ज्याच्यामध्ये दगडांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे. पोलिसांच्या व्हॅन ज्या आहेत त्या जवळपास 20 वाहनं जी आहेत ती तोडून फोडून टाकलेली आहेत याच तथाकथित विद्यार्थ्यांनी, जे पुढे डॉक्टर होणार आहेत असं सगळ्यांना वाटतंय. ते गाड्या फोडताना दिसत आहेत, पोलिसांवर हल्ला करताना दिसत आहेत, पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारताना दिसत आहेत. त्याला काय म्हणायचं? त्याविषयी सांगा, त्याविषयी कधीतरी बोला. हे पोलीस हा एक व्यवस्थेचा भाग आहे. तुम्ही आज सरकारमध्ये आहात तेव्हा पोलीस तुम्हाला चांगले वाटतात, तुम्ही विरोधात गेल्यावर लगेच पोलीस वाईट वाटायला लागतात. हे राजकारण जे ते लोकांना कळतं. त्यामुळे हा जो व्हिडिओ शेअर केला ह्याच्यातून काय सिद्ध झालं? पोलिसांनी शेवटी रोहित पवार किंवा हे जे कोणी त्यावर आरोप करत होते त्यांचा सगळ्यांचा बुरखा फाडला की तुम्ही खोटं लिहिता, खोटं दाखवता, पडताळणी पण करत नाही, शहानिशा पण करत नाही काय घडलंय त्याची, आणि सरसकट तुम्ही आरोप करता की हा पोलीस अधिकारी विनयभंग करतो. विनयभंगाचा आरोप काही योग्य नाही आहे आणि त्या पोलिसाच्या एकूण कारकिर्दीवर एक प्रकारे डाग लावण्याचा प्रयत्न तुम्ही करता, जे खरोखर घडलेलं नाही त्याविषयी. त्यामुळे आता यानंतर पोलिसांनी आपलं जे स्पष्टीकरण आहे ते दिलं, पण रोहित पवारांनी माफी मागितली नाही त्यावर की आपण चुकून हा व्हिडिओ टाकला. अर्थात नेते माफी मागतच नसतात कधी. मग आता कारवाई काय करायची? जर विनयभंगाची त्या पोलिसावर कारवाई करा अशी मागणी होती तर मग आता या नेत्यांवर काय कारवाई करायची जिथे विनयभंग झालेलाच नाही? काय कारवाई केली पाहिजे? ती चालेल का कारवाई? यांचंच निलंबन करून टाका, यांचेच आमदारकी खासदारकी हिसकावून घ्या, ती चालणार आहे का कारवाई? या उथळ राजकारण करायचं ठीक आहे, बाकीचे तुम्ही आरोप करता, एकमेकावर टीका करता, अत्यंत खालच्या भाषेत टीकासुद्धा होत असते, ती लोक सहनही करतात, त्यावर व्यक्तही होत असतात. पण जेव्हा एखाद्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो, त्या पोलीस अधिकाऱ्याची प्रतिष्ठा असेल, मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा असेल, मुंबई पोलीस आपलेच महाराष्ट्रातलेच पोलीस आहेत, ते काय बाहेरून आणलेले पोलीस नाही आहेत कुठले. ते कोणतीही शहानिशा पडताळणी तपासणी न करता, खरं काय खोटं काय न जाणून घेता थेट आरोप करायचे आणि मोकळं व्हायचं. हे किती योग्य आहे, उचित आहे याचा जरा विचार करावा. कारण उथळ राजकारणाचा फायदा काहीच होणार नाही भविष्यामध्ये. तुम्हाला या संदर्भात काय वाटते जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.